मित्रांनो, प्रस्थापिताच्या छाताडावरती थया नाचायची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक आव्हानांचा सामना केला. त्यावेळेस कुठे या भारताला स्वातंत्र्य होता आलं आणि त्याच्यानंतर अनेक संस्थांनं छोटी छोटी खालसा केली आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेमध्ये सांगितलं की बाबा, आता इथून पुढे तुझ्या मतावरती इथला राजा ठरणार आहे. कारण राजा हा पूर्वी राणीच्याच पोटी जन्म घ्यायचा, परंतु बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि राजा हा लोकांमधून निवडून येऊ लागलेला आहे. परंतु अलीकडे तसं होताना दिसत नाही. आपण जर पाहिलं तर या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक प्रस्थापित घराणे निर्माण झाली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा तुम्ही एक जिल्हा घ्या, त्यामध्ये ही घराणेशाही आहेच. कुठलंही त्या ठिकाणची निवडणूक असो, जिल्हा बँकेची असो किंवा आमदारकी असो, खासदारकी असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, या सर्व ठिकाणी या लोकांचं कुणी ना कुणीतरी हेच लोक आहेत. सामान्य माणसाचं इथं काही नाही. त्यामुळे सामान्यांनी यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, बंड करून उठलं पाहिजे.